हाय, हॅलो, नमस्कार. मी किरण शिंजाणे. तर चला, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी आलेले आहे माझ्या मामाकडे लग्नासाठी आणि ह्या आहेत माझ्या मामीसाहेब. आपण कुणाच्याही तर लग्नाला गेलं की खरंच आपण मस्त पाहुण्यावानी बसतो. माझ्या मामी मस्त रेडी होऊन, पण त्यांचं ते एकच चाललं होतं, घर आवरणे आणि घर झाडणे. कारण की बरेच असे पाहुणे होते जे की त्यांच्या इथं आले होते. आम्ही मस्त बसलो आणि नंतर रेडी होऊन मग गेलो लग्नासाठी. लग्न रात्रीचं होतं. हे इथे चालली होती आतोवाळणी. ही होती नवरीची आत्या आणि मस्त यांची आतोवाळणीचा कार्यक्रम चालू होता. खरंच ना, नाईटचे लग्न छान वाटते, पण परेशानी खूप होती. खास म्हणजे आमच्यासारख्या लेकरवाळ्याची तर लई परेशानी होती. त्यामुळे मी तर डायरेक्ट लग्नालाच गेले होते. जेवायला वगैरे काही गेले नाही. दुपारचं खूप ऊन असल्यामुळे डायरेक्ट रात्री लग्न लावायलाच गेलो होतो. असं काही डेकोरेशन होतं लग्नाचं, छान होतं. खेड्याच्या मानानं तर खरंच खूप छान होतं. ओपन स्टेज होतं मस्त. मी, माझी मम्मी, बाकी सगळे खाली बसले होते तिकडे समोर जाऊन. पण यशवी काही बसत नव्हती, त्यामुळे मग आम्ही उभं राहूनच लग्न लावलं. पण खरंच खूप छान असं होतं, मस्त लग्नाचं वातावरण. अशा लग्नामध्येच खरंच सगळ्या नातेवाईकांची भेट होती. लग्नाला जायचा कंटाळा केला की मग खरंच माझं घरीच बसतं. पण अशा लग्नाला जर गेले ना, आपले जे नातेवाईक आहेत दूर दूर असतात ते अशा लग्नाच्या टायमिंगलाच एकत्र येतात, तेव्हाच सगळ्यांची भेट होती. आता जी ही माझी मावशी आहे का, ती माझी चुलत मावशी आहे आणि माझ्या मम्मी सगळ्या जणी धरून त्या 16 बहिणी येतं. तर 16 बहिणीमध्ये ही सगळ्यात छोटी आहे. आज तिचं लग्न होतं, त्यामुळे सगळ्याजणी येणार होत्या. त्यामुळे आम्ही या लग्नाला आलो की एका निमित्ताने का होईना, पण सगळ्यांची भेट होती. मग छान असं लग्न लागलं. त्याच्यानंतर मस्त असे फटाके वगैरे वाजले. ही तर मंगलाष्टका चालू होती, त्यामुळे मग हे एक शूट केलं होतं मी. पूर्ण मंगलाष्टका घेतली होती. तर छान असं लग्नाचा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर मस्त आमचं फोटो सेक्शन चालू होणार होतं. ह्या बघा, ह्या 16 बहिणी. सगळ्यात स्टार्टिंगची माझी मम्मी सगळ्यात मोठी आहे. त्याच्यानंतर त्या मधात ज्या वयस्कर दिसतात त्या 2 त्यांच्या आत्या आहेत आणि हे बाकीच्या त्यांचा आता गोंधळ चालला आहे. हे बघा, एवढं मोठे ही फक्त त्याच 16 बहिणी आहेत. एक लग्नाची ती नवरी जी आहे का, तिला धरून 17वी आहेत. मग ह्या 16 आहेत आणि ती एक 17. त्यांना म्हटलं तुम्ही अशा मस्त उभं राहा, मी तुमचा फोटो काढते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.